हाय मित्रांनो. नेहमी कायवरती तुमचं स्वागत आहे आणि हा बेसिकली आमचा पहिला ब्लॉग आहे. आजपासून आम्ही आमची कॉन्टेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट करतो आहे, मी आणि मीरा. आणि हा आमचा पहिला ब्लॉग आहे. बघूया कसं होतं. खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे आम्ही, माईक वगैरे घेतला आहे. आता माईक येईल थोड्या वेळाने. मीरा आज चिकन बनवते आहे. हाय बोल मीरा. हाय. मला काय बनवते? चिकन फ्राय. मीरा बनवते चिकन फ्राय. चिकन अळणी. अळणी? हे अळून असते ना, चिकन तिखट नसते ना याच्यात, म्हणून त्याला अळणी म्हणतात. ठीक आहे, चिकन अळणी, पण ते असतं खूप टेस्टी, तर त्याला अळणी बोलतात. पण ते अळणी नसतं, टेस्टी असतं. मी दाखवतो तुम्हाला. अरे तू हे का आणलं? मला हे नाही आवडत. हे वाला का आणलं तू? हे मला आवडतं लिव्हर. चिकन वॉश करून झालेलं आहे. आता बघूया. तुला रडायला येईल, ओनियन कटिंग चालू आहे. आम्ही दोन टाईपचे चिकन बनवतो. एक चिकन सुका, म्हणजे चिकन अळणी, मला चालू झालं डोळे, आणि एक चिकन ग्रेव्ही. झालं तुझं? चालू. थोडंसंच झालं, मला एहसास झाला त्याचा, एहसास. पहिले चिकन वॉश करायचं, मग त्याच्यानंतर असे कांदे वॉश करायचे. पाणी पडेल का? हो. असे कांदे वॉश करून घ्यायचे आणि असे कांद्यांचे असे पीस कट करायचे आणि कांदे सगळे वॉश करून घ्यायचे. मग मी तुम्हाला दाखवतो. काय काय सांग ना, काय आहे ते? हां, मग ह्याच्यामध्ये टाकायचं गार्लिक. कोणीतरी कॉल होतोय. आम्ही असं ऑलरेडी पील्ड गार्लिक घेऊन येतो, थोडं इझी पडतं म्हणून. मग गार्लिक वॉश करायचं आणि मग त्याला ठिश ठिश करायचं, ठेचायचं. मी करू? इकडे तिकडे पाडशे. तुझं पण तर उडालं. माझं कमी उडेल तर जास्त उडेल. आणि पीस छोटे छोटे करायचे. असे पीस छोटे छोटे पाहिजेत, छोटे छोटे पीस. मोठे मोठे पीस मग असे ते रबर सारखे होतात. छोटे छोटे पीस असले की ते टेस्टी लागतात. डोळ्यात जमलं एकदम. मग कांदा कट करायचा लंबा लंबा. आम्ही दाखवतो असा असा लंबा लंबा कांदा कट करायचा. अँड इट्स डन. बघा असं. काकडी खायची का? नाही, आता नको, नंतर सॅलड बरोबर खाऊ. कचऱ्याला खायला जेवण देऊन देतो ना मी देतो. आमचा पेट कचरा सेट, हिला जेवण द्यायचं आहे. कचरा ऐक देव अंदर गेली ती. दे काढ तिला. बोललं ना इकडे जाऊच नको. चला. ही आहे कचरा सेट, त्रास नको देऊ. कारण ही खूप कचरा करते म्हणून आम्ही हिचं नाव कचरा सेट ठेवलं. हे घे. झोप. चल. किती सारी पॉटी केली. हे घे. आता ती मस्तपैकी लपून खाते. मग आणि तुम्हाला यायचं एकदम क्यूट आहे ही. ऐक देवा.
मी तुम्हाला कचरा हो दाखव. किती क्यूट खाते, खाऊ द्या. सो कुकिंग प्रोसेस चालू झालेली आहे. काय टाकतेस तू? जिरा. जिरा, ठीक आहे. आणि बाकीचं गार्लिक. तेल गरम केलेलं आहे. जिरा, गार्लिक टाक. अनियन. अरे पडलं आता, ते नको घेऊ. पूर्ण त्याला येल्लो येल्लो व्हायला द्यायचं. तोपर्यंत त्याला मिक्स करायचं येल्लो होईपर्यंत. बरोबर. एकदम सिंपल आहे. जे लोक जिम वगैरे करतात या जे लोकांना काय बोलतात त्याला, असं हेल्दी खायचं आहे. हेल्दी नाही, क्विकली काहीतरी खायचं आहे. हेल्दीचं असं काय नाही आहे, हेल्दी तर सगळंच असतं, पण क्विकली असं खायचं आहे ते करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? हळद. हळद. हां, हळद टाकली. थोडी जास्त टाकायची. थोडी जास्त हळद टाकायची. आणि मीठ. मीठ पण थोडं जास्त टाकायचं. मीठ पण थोडंसं जास्त टाकायचं. मी आता चिकन घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो कसं दिसेल. हे बघा, आता हे असं येल्लो आणि पूर्ण शिजायला द्यायचं. याला झाकायचं. हां, आता टाकायचं. आता याला झाकायचं पण आणि झाकून ठेवायचं. सो फायनली चिकन झालेलं आहे. हे बघा किती टेस्टी दिसतं. हे बंद कर ना, हे लाईट. फक्त लाईट. हे बघा किती टेस्टी दिसतंय. आणि हे फक्त आणि टेस्टी आणि ज्युसी पण. आणि हे फक्त जे इन्ग्रेडियंट्स आम्ही दाखवले तेवढ्याच मिनिमल इन्ग्रेडियंट्सनी बनलेलं आहे. आणि ही मीराची स्पेशल रेसिपी आहे. स्पेशल नाही आहे, मला वाटते पुष्कळ लोकांना माहिती आहे. यामध्ये तुम्ही धनिया पण टाकू शकता, धनियाने गार्निश करू शकता. पण नेहलला धनियापासून ॲलर्जी आहे. त्याला जगातल्या बेस्ट इन्ग्रेडियंटपासून ॲलर्जी असल्यामुळे मी धनिया नाही टाकू शकत, पण तुम्ही टाकू शकता आणि खूप टेस्टी लागते. सो मला धनियापासून मला माहीत नाही लोकांना आहे की नाही, म्हणजे एलर्जी सच नाही, पण मला जेव्हा पण असं कोथिंबीर अशी रॉ कोथिंबीर अशी टाकलेली असते बघ, त्याची पेस्ट केली तर मला प्रॉब्लेम नाही, त्याचं असं ग्राइंड करून केलं मला प्रॉब्लेम नाही. पण असं रॉ असं वरून जे टाकतात ते जर माझ्या तोंडात त्याची टेस्ट आली तर मला एकदम प्युकिश फील होतं. मला माहित नाही लोकांना होतं की नाही, पण मला होतं. नाही, मला तर नाही आवडत. तुला माहीत नसेल, लोकांना होत असेल. सो चिकन रेडी आहे. आता आम्ही टेस्ट करतो आणि सांगतो. एक हे दे, उशी दे. उशी घेऊन नाही म्हणजे गरम लागेल ना. बरं, गरम असेल ना थोडंसं. तू टेस्ट करूच सांग. नाही, खूपच गरम. खूपच गरम. कसं झालं? एकदम टेस्टी. एकदम टेस्टी, नेहमीसारखं. एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी. म्हणजे जे तंदुरी वगैरे असतं ना ते मला थोडंसं ड्राय वाटतं, पण मला वाटतं की हे खूपच ज्युसी आणि सॉफ्ट आहे. आणि असं खूप फॉर द लॉंगेस्ट टाइम जोपर्यंत ते ग्रेव्हीमध्ये नाही बनवलं जात होतं तोपर्यंत मला चिकन सॉफ्ट वाटायचंच नाही, पण हे एक्स्ट्रीमली सॉफ्ट राहतं चिकन. आता आम्ही संपवतो याला दोघांनी. एकदम टेस्टी, एकदम टेस्टी. तुमको कुछ कहना है? कहना है तुम्हें कुछ? मावशीला हिंदी येते का? काय बोलायचंय तुम्हाला? फर्स्ट नाही येत हो.
एकही शब्द नाहीत मावशी. नाही येते, एक एक शब्द मात्र तितके फर्स्ट नाही येत होत आहे. कोणता एखादा शब्द बोलून दाखवा हिंदीतला. काय बोलतो तुम्हाला सांगा. बोला. हा कैसी हो, तुम्हारा नाम क्या है? डरल्या मावशी. काय करते दाखव. शिवणकाम करते मी. शिवणकाम माझ्या रीलसाठी प्रिपरेशन करते. सो मी फॅशन रील्स बनवते. फॅशन रील्स. किती ओव्हर ऍक्टिंग करून फॅशन रील्स बनवत. फॅशन रील्स काय आहे सांग. मस्कारा. अरे वा. कसं आहे, कसं वाटतं काय लुक? कम्प्लीट नाही वाटत आहे. हा तर होते ना. अर्धवट वाटतंय. अच्छा, काय राहिलंय? म्हणजे ठीक नाही दिसत आहे. अच्छा, काय ठीक नाही दिसते? इनकम्प्लीट दिसते. म्हणजे हो तर काय राहिलंय ते तर सांग. केस राहिलेत आणि 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 हे काढ म्हणजे कळेल. आता ठीक वाटतंय. नाही का माझे केस व्यवस्थित कर, फेकूच नको. म्हणजे असं खूप कॅमेरा. मेहनतीने केलंय मी. हात नको लावूस. खराब हात नको लावूस. खराब हात कसे असतील माझे? खराब आहेत खराब कसे आहेत बघ. काही सगळ्यांचेच खराब आहेत, माझे पण खराब आहेत. पण तू तर लावलेस. नाही लावले मी. तू लावलेस ठीक आता. केले, मी ठीक केले माझे केस. तू घरात होतीस बेबी. हो असं करून. आइये मीरा मॅडम. सो आम्ही बाहेर जाणार होतो चहा प्यायला, पण मला आली झोप आणि मला आता खूप कंटाळा येते बाहेर जायला. आणि मी पण चहा चांगला बनवते म्हणून चिअर्स. म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही घरीच चहा प्यायचा. पागल झालीस? पागल पागल झाली. भूक लागली. रुको जरा, सबर करो. नख लागतायत. गरम केलं थोडं. इकडे केस पण खाल्ला माझा पायाचा. इकडे घे, इकडे घे. उतर. पागल झाली का? हे घे. अगं अगं हे घे. एवढी आहे. तिकडे गेली. हे घे. तिला असं वाटलं की तो बेट आहे तिला पकडायला द्यायला. खा. खाईल खाईल. दाखवत तिला ह्याच्यात दिलंय म्हणून वाटतंय. हे घे. घे ना. हे घे. कोण्यामध्ये एकदम घाबरून बसलेली. बस झाली आता. तिला भेटला आता ती नॉर्मल झाली. काय नाही झालं.
गाईज सो आमचा माईक आलेला आहे आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. पहिला ह्याचा अख्खा अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवायचा आहे. माहीत नाही तर आतमध्ये काय नसलं तर प्रॉब्लेम व्हायचा. तसं मी तर भारी भारी वाटतंय. तू अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवते, तू खोलते. मी नाही खोलत, मी पकडते हे कॅमेरा. नाही तू खोल ना, मी कॅमेरा पकडतो. वाव. डब्बा. पहिलं अख्खं ओपन कर, बघ कसं वाटतंय सगळं आतमध्ये. लाव तुझ्या शर्टला, लाव असंच लाव शर्टला. बघ ते चिपकतं ना, ते मॅग्नेट खोल ना. हे मॅग्नेट, अच्छा हे असं खोलायचं, ते आतमध्ये टाकायचं थोडंसं आणि मग हे ठुपकन असं लावायचं. अच्छा, हे मॅग्नेट आहे. हां ओके. क्यूट. 300 मीटरची याची रेंज आहे. म्हणजे 200 मीटर तरी खूप झाले. 300 मीटर तर खूपच होतं, 200 मीटर पण इनफ आहे. किती मस्त दिसतोय बघा. सो गाईज आता आम्ही तुम्हाला हा माईक आज घेतला आहे. आम्ही टेस्ट करून दाखवतो आमच्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीसाठी. हॉलीलँडचा लार्क M2 याचा डब्बा पण बघा ना, किती क्यूट आणि किती चांगला दिसणारा डब्बा आहे. हे बघा असं क्यूट. चांगला तर दिसतंय ना. सो आता आपण टेस्ट करूया आणि बघूया कसं वाटतं. आम्ही बंद करतो आणि मग आम्ही तुम्हाला दाखवतो की हा माईक लावल्यानंतर कसं वाटतं. टेस्टिंग करतोय. लेट्स ट्राय. हाय, हॅलो. हाय हॅलो. माईक चेक. हां, सो सांगा मला हा आवाज कसा वाटतोय. आता आम्ही जरा जर हे स्टॉप करून वर्क केलं ना, जर हे वर्क केलं तर आपण फॅन चालू करूया, ठीक आहे. आणि मग ट्राय करूया. नॉईज कॅन्सलेशन बघूया. ठीक आहे, आता तू इकडे राहा. आता हा आम्ही फॅन पण चालू केलाय. आता बघूया की विथ फॅन किती कॅन्सलेशन तुम्हाला होते, आता कळतच असेल काय already. होतं. आणि आता मी ह्याचं रेंज पण टेस्ट करेन. मी आज जातो, ठीक आहे. ठीक आहे. मला सांग आवाज येतोय की नाही. ठीक आहे, मी किचनमध्ये जाऊ का की आतल्या रूममध्ये जाऊ. नाही, किचन मध्ये पर्यंतच 200 मीटर पर्यंतच आहे. 200 मीटर हे किचन आपलं 200 मीटर पण नाही आहे. हा, किती आहे? 200 मीटर कळतंय. आहे, जा. 100 मीटर्स रेस असते, 200 मीटर्स. ओ. हां, ओके. हॅलो. माझा आवाज येतोय. पण नॉईज कॅन्सलेशनचं काही बटन आहे की नाही ते नाही माहिती आहे. नाही. ऑफ. ए भाई साहब रुको जरा. हाक मारते जोरात. तिला असं वाटतं तू तिच्यासाठी काही जेवण आणायला गेला होतास. ठीक आहे, आता आपण बघूया. पॉज करूया. टेस्ट करतोय विदाऊट कुठे मध्ये का. सो आता आम्ही टेस्ट करतोय विदाऊट माईक. आणि आता मी चाललोय किचनमध्ये आणि बघूया कसा येतो. आणि आता पंखा पण चालू आहे. Let's see the difference. ASMR व्हिडिओ पण खूप मस्त होणार आहे याच्याने. हो, मला येतोय तुझा आवाज. इकडे आलं. सो एक्साइटेड. आम्ही फुल चुकीचा वापरत होतो. ही लाईट ग्रीन झाली पाहिजे, आम्ही ब्लू लाईटमध्येच खेळत होतो. सो आता बघूया ग्रीन लाईट नंतर काय होतं. आता एक लाईट ग्रीन झाली आहे आणि आता पंखा पण ऑन आहे आय गेस. तर आय गेस काय पंखा गदा फिरतोय. आय गेस पण वरती पंखा फिरतोय आय गेस. फाईन. आता पंखा वगैरे सगळं चालू आहे. आणि आता आम्ही ब्लू लाईटमध्येच खेळत होतो. आम्हाला वाटत होतं वर्क करतं. आता ग्रीन आणि हे पण ग्रीन व्हायला पाहिजे. आता तू पण लाव. ठीक आहे, आता मी आतल्या रूममध्ये जातो. ठीक आहे, मग मी किचनमध्ये जातो. आता रेंज टेस्ट करूया. ठीक आहे. हॅलो. आवाज येतोय. माझा आवाज येतोय का. हॅलो, माईक टेस्टिंग. मीरा, माझा आवाज येतोय. आता रूममधला झाला. आता मी किचनमध्ये चाललोय. अरे बस कर. हेच आमचं टेस्टिंग झालेलं आहे. फायनली आम्ही व्हिडिओमध्ये अपलोड करू तेव्हा तुम्हाला कळेल. आणि मला वाटतं की खूप 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 चांगली इन्व्हेस्टमेंट होती आमच्या एंडनी ही. ठीक आहे ना, माईकमध्ये.
कारण की आम्ही जेव्हा पण व्हिडिओ बनवायचो, पंखा बंद करा, हे बंद करा, ते बंद करा, आता मला असं काहीही करायची गरज नाही. बेस्ट. आणि हा आमचा पहिला ब्लॉग होता. सो आम्ही असेच ब्लॉग्स बनवत राहू. सो तुम्ही सपोर्ट करा आणि नेहमी नेहमी काय हे आमचं चॅनलचं नाव आहे. सो त्याच्यावरती तुमचं स्वागत आहे आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, बाय बाय, गुड नाईट. बाय बाय.